बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघे सुद्धा सध्या राजकारणामध्ये आघाडीचे नेते आहेत। बाळासाहेबांचे नातू अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहेत। असं असताना बाळासाहेबांच्या एका नातवानं आता एक वेगळी वाट धरलेली आहे। ऐश्वर्या ठाकरे हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत। नेमके ऐश्वर्या ठाकरे आहेत कोण आणि कुणासोबत ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात। बॉलिवूडमध्ये ठाकरे ब्रँडची एंट्री। बाळासाहेबांच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण। अनुराग कश्यपच्या सिनेमातून ऐश्वर्या ठाकरेचा डेब्यू। ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकारण। महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक विशेष वलय आहे। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे अशी ठाकरेंची तिसरी आणि चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे। पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे जो बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्या ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालंय। अनुराग कश्यपच्या निशांची या सिनेमातून ऐश्वर्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे। बाळासाहेबांचा नातू अशी ऐश्वर्या ठाकरेची ओळख। जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा तो मुलगा आहे। मराठी सिनेसृष्टीमध्ये स्मिता ठाकरे यांचीही निर्माता म्हणून ओळख आहे। मोठी राजकीय पार्श्वभूमी असूनही ऐश्वर्याला राजकारणात रस नव्हता। अभिनयाकडे ओढा असल्यानं त्याने सिनेसृष्टीचं क्षेत्र निवडलं। ऐश्वर्याने याआधी संजय लीला भन्साळींसोबत बाजीराव मस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली। या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐश्वर्याने जबाबदारी पार पाडली। आता निशांची चित्रपटातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करतोय। अनुराग कश्यपने नुकताच निशांचे या सिनेमाचा टीजर रिलीज केलाय आणि या टीजरमध्ये ऐश्वर्या ठाकरेचा फर्स्ट लुक पाहून सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे। हा सिनेमा गँग्स ऑफ वसेपूरच्या धाटणीतलाच असावा असा अंदाज बांधला जातोय। ठाकरेंच्या चौथ्या पिढीचे 4 शिलेदार आहेत। यामध्ये आदित्य ठाकरे यांनी राजकारणातच आपला जम बसवला। यानंतर अमित ठाकरे देखील मनसेतून सक्रिय झाले। तेजस ठाकरेंनी मात्र राजकारणात रस दाखवला नाही। तेजस ठाकरेंनी जैवशास्त्रात स्वतःची ओळख बनवली आहे। दुर्मिळ जीवांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास त्यांनी केलाय आणि आता ऐश्वर्या ठाकरे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचा मोठा दबदबा आहे। रोखठोक भूमिका आणि धडाकेबाज भाषणं ही ठाकरेंची खास ओळख। पण ठाकरे कुटुंबात कलेलाही तितकाच वाव आहे। स्वतः बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते। राज ठाकरेंनी देखील हाच छंद जोपासला। उद्धव ठाकरे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत। त्यामुळे कला क्षेत्र ठाकरेंसाठी नवं नाहीये। ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती सिनेसृष्टीत पदार्पण करतेय। राजकारणात जसा ठाकरे ब्रँडचा गाजावाजा आहे तसाच सिनेसृष्टीतही ठाकरेंचं नाणं खणखणीत वाजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।